महाड येथील चवदार तळे हे सामाजिक समतेच्या लढ्याचं प्रतीक मानलं जातं। येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह करून अस्पृश्यांनाही सार्वजनिक पाण्याचा हक्क मिळावा यासाठी आवाज उठवला होता। या सत्याग्रहामुळे देशातील सामाजिक क्रांतीला नवी दिशा मिळाली होती। येत्या 20 मार्चपासून या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असल्यानं ठाणे शहरातील तमाम भीमसैनिक महाड सत्याग्रहाला रवाना झाले। यावेळी तमाम ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका उषा विशाल वाघ आणि विशाल वाघ यांनी भीमसैनिकांना संबोधित केलं। यावेळी विजय रणपिसे, प्रमोद जाधव तसंच मोठ्या संख्येनं भीमसैनिकही उपस्थित होते। चवदार तळ्याला केलेल्या सत्याग्रहाचा दिवस आहे आणि आता तुम्ही लोक चालले त्या ठिकाणी। तर सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि आज असणारा महाडच्या सत्याग्रहाचा दिवस आहे, त्यासाठी सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि व्यवस्थित जा, हॅपी जर्नी, थँक्यू। एवढ्या वर्ष झाले पण आपली संख्या तिथं जाणाऱ्यांची कमी न झाली। दिवसेदिवस आपल्या लोकांचा आणि नवीन जनरेशनचा तिथं ओढ वाढत चालला आहे। आपण जे घरात संस्कार देतोय असेच संस्कार इथून पुढेही पिढीला देत राहू आणि जसं 6 डिसेंबरला आपण चैत्यभूमीला जातो, जसं दसऱ्याच्या दिवशी आपण नागपूरला जातो, तसंच आता महाडला पण जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे। मला एक आनंद होतो आहे का आंबेडकर रोडसारख्या ठाण्यातल्या चळवळीच्या बालेकिल्ल्यातून पण गेले 7 ते 8 वर्ष झाले इकडनं एक बस जाते। त्याचा आनंद वाटतो आहे का आपल्या समाजात जागरूकता किती निर्माण झालेली आहे आणि आंबेडकर रोड तर हे चळवळीचं एक नाव राहिलेलं आहे। आंबेडकर रोडचं जेव्हा कधी समाजावर अन्याय झाला आहे तर आंबेडकर रोडने सर्वात पहिले ठाण्यामध्ये आवाज उचललेला आहे आणि हीच चळवळ इथून पुढेही कायम सोबत राहील। भले आम्ही नगरसेविका म्हणून निवडून आलेली मिसेस माझी, पण पहिले आम्ही समाजाचे, नंतर पक्षाचे, नंतर स्वतःचे। तर काही काम असेल तर पहिले तुम्ही समाज बांधव म्हणून मला आणि माझ्या मिसेसला सांगा। सगळ्यांना चवदार तळा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी जर्नी, सुखाने जा सुखाने या। जय भीम।